सर्वांना जय जिजाऊ. मागील काही दिवसापासून परिवर्तनवादी विचारसरणी असणारे आमचे प्रवीणदादा गायकवाड असतील, त्याचबरोबर काल अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अविनाश भैया असतील, यांच्यावर जो भ्याड हल्ला काही समाजकंटकांनी केला, हा भ्याड हल्ला म्हणजे इथून पुढं जे काही परिवर्तनवादी संघटना आहेत आता यांचीही सुरुवात संपवण्याची चालू झालेली आहे का काय, असा एक प्रश्न पडत आहे. आणि या हल्ल्याच्या निषेधार्थ अहमदपूर तालुक्यातील सर्व परिवर्तनवादी संघटना, बहुजन विचारसरणीचे लोक, सर्व शेतकरी बांधव या सर्वांच्या वतीने, सर्व पक्षांच्या वतीने उद्या दिनांक 22 जुलै 2025 रोजी अहमदपूर शहरामध्ये असणारे सर्व काही आस्थापने, त्याचबरोबर शाळा आणि वेगळे वेगळे कार्यालय हे आपण उद्याच्या दिवशी या पूर्ण घटनेचा निषेध म्हणून आपण बंद ठेवणार आहोत. व्यापारी बांधवांना विनंती आहे, शैक्षणिक संस्थांना विनंती आहे की कृपया यापूर्वी जसं आपण कायम सहकार्य केलेलं आहे तसं उद्यासुद्धा आपण या बंदला सहकार्य देऊन प्रतिसाद द्यावा व तालुक्यामध्ये जेवढ्या काही संघटना, समविचारी संघटना आहेत की ज्यांना परिवर्तन पाहिजे आहे, अशा सर्व संघटनांनी, अशा सर्व पक्षांनी उद्याच्या या बंदमध्ये सामील व्हावं, एवढीच मी आपल्याला या प्रसंगी विनंती करतो. जय जिजाऊ. सर्वांना जय जिजाऊ. मागच्या काही दिवसापासून चळवळीतील कार्यकर्त्यांना जे मारहाण केली जात आहे किंवा त्यांचं नैतिक अधःपतन करण्याचा जो जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे, त्यामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड आणि काल छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घारगे पाटील यांच्यावर जो अमानुष हल्ला झाला, तसेच असंवेदनशील कृषी मंत्री यांच्या निषेधार्थ उद्या अहमदपूर तालुका कडकडीत बंद राहणार आहे. यापूर्वी व्यापाऱ्यांनी आम्हाला वेळोवेळी आंदोलनात सहकार्य केले. अहमदपूरमधील बहुजनांनी वेळोवेळी सहकार्य केले. तर तुमच्या माध्यमातून सर्व व्यापाऱ्यांना कळकळीचं आव्हान आहे की उद्या आपण आपली आस्थापने बंद ठेवून ह्या आंदोलनाला सहकार्य करायचे. व्यापारी आस्थापने असतील, शाळा महाविद्यालय असतील, शैक्षणिक संस्था असतील, सर्वच उद्याच्याला कडकडीत बंद पाळून त्या नीच प्रवृत्तीच्या लोकांना आपल्याला सडेतोड उत्तर द्यायचे. आणि कुणी दाबतो म्हणलं तरी शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार दाबू शकणार नाही, हा एक प्रभावी संदेश आपल्याला सर्वांना द्यायचे. तर उद्या जास्तीत जास्त लोकांनी या आंदोलनात सहभागी व्हायचे. हे आंदोलन सकल मराठा समाजाचं नसून तर सकल बहुजन समाजाचं आहे. सर्वच परिवर्तनवादी चळवळींचं आहे. सर्वच राजकीय पक्षातील लोकांचं आहे की ज्यांना वाटते की कालचा किंवा त्याच्या अगोदरचा जो प्रकार आहे तो जर खरंच निंदनीय असेल तर त्या लोकांनी ह्या आंदोलनात सहभागी व्हायचे. उद्या सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की सकाळी ठीक 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे जमायचं आहे. त्यानंतर आपण पूर्ण अहमदपूर शहर बंद करणार आहोत आणि त्यानंतर 11च्या आसपास आम्हाला शहर बंद करून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र यायचं आहे. तिथं थोड्या वेळासाठी रास्ता रोको होईल आणि मान्यवर आपले मनोगत व्यक्त करतील. असं एकूणच कार्यक्रमाचं स्वरूप असून जास्तीत जास्त बहुजनांच्या लोकांनी, परिवर्तनवादी चळवळीतील लोकांनी, शेतकऱ्यांनी, दीनदलित गरीब ज्या लोकांना ह्या मनोवादी लोकांकडून आणि त्यांच्या
जातीवादी संघटना असतील किंवा या कथित लोकांकडून ज्यांना ज्यांना त्रास होत आहे आणि येणाऱ्या काळात हे जर असंच चालू राहिलं तर त्याचे गंभीर परिणाम आपल्या सर्वांनाच भोगावं लागणार आहेत. त्यासाठी मी ते जास्तीत